चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊया, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. या ठिकाणी समप्रमाण म्हणजे नेमकं काय हे आता अगोदर सुरुवातीला पाहूयात आपण. समप्रमाण म्हणजे काय? समान प्रमाणात दोन्ही वाढणे. समजा एखादी वस्तू ए आहे आणि बी आहे, तर ए वाढल्यानंतर बी सुद्धा वाढते. त्यानंतर ए जर कमी केली तर बी ची पण किंमत काय होते? कमी होते. अशा प्रकारे ज्यावेळेस समप्रमाण असते त्यामध्ये ए छेदस्थानी बी हा स्थिरांक असतो, म्हणजे भागाकार समप्रमाणामध्ये स्थिर असतो. लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. यामध्ये पहा, एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण मध्ये काय आहे की विद्यार्थी आहेत आणि काही बेंचेस आहेत. तर विद्यार्थी जेवढे जास्त असतील तेवढे बेंचची संख्या पण जास्त असेल. म्हणजे एक विद्यार्थी असेल तर एक बेंच, दोन विद्यार्थी असेल तर दोन बेंच, किंवा जसं जसं विद्यार्थ्यांची संख्या आपण वाढू तस तसं बेंचची संख्या सुद्धा काय होईल? वाढेल. या ठिकाणी आपण समप्रमाणाचं उदाहरण घेतो. आता दुसरं उदाहरण म्हणजे, समजा विद्यार्थ्यांना आपण जर पेन वाटायला सुरुवात केली, तर एका विद्यार्थ्याला आपण एक जर पेन वाटला, दोन विद्यार्थ्याला आपण दोन पेन वाटतो, तीन विद्यार्थ्यांना आपण तीन पेन वाटतो. जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर पेनाची संख्या सुद्धा वाढली जाते. म्हणजे यामध्ये समप्रमाण असते. म्हणजे लक्षात ठेवा की एखाद्याची किंमत जर वाढवली तर दुसऱ्याची किंमत सुद्धा या समप्रमाणामध्ये वाढते. म्हणजे या ठिकाणी भागाकार ए छेदस्थानी बी हा काय असतो? स्थिर कंटिन्यू राहत असतो. त्यावेळेस हे समप्रमाणाचं उदाहरण असतं. आता आपण काय करूया की याच्यावर आधारित काही उदाहरण आहे, ते उदाहरण आपण काय करूया? सोडूया. आता कोणते उदाहरण आहे पहा, एक उदाहरण आपण घेऊया. जसं की मुलांची संख्या आणि बेंचची संख्या यामध्ये काय असते? समप्रमाण असतं. या ठिकाणी बघा 1/6 हे स्थिरांक दिलेला आहे. मुले आणि बेंचेस यामध्ये स्थिर आहे. 1/6 1/6 1/6 काय आहे? स्थिर या ठिकाणी दाखवलेला आहे. चला तर मग आपण या ठिकाणी सराव संचामधलं एक उदाहरण घेऊया. बघा 37 मधलं, की 7 किलोग्रॅम जे कांदे आहेत आपल्याला 140 रुपयांना मिळतात. किती किलो? 7 किलो ग्रॅम कांदे आपल्याला 140 रुपयांना मिळतात. तर आपल्याला विचारले की 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील, असं विचारलेलं आहे. तर चला आपण सोडूया. पहा, या ठिकाणी आपण कांदे जर किलोग्रॅम मध्ये वाढवले आणि किंमत त्याची याच्यामध्ये काय असते? समप्रमाण असते. समजा आपण 2 किलो कांदे घेतले, तर समजा उदाहरणार्थ 40 रुपयाचे 2 किलो घेतले, तर जसं जसं आपण कांदे किलोग्रॅम मध्ये वाढवतो तसं किंमत सुद्धा काय होते? वाढते. आता यामध्ये काय आहे? स्थिरांक सारखा असतो, म्हणून 7 छेदस्थानी 140 बरोबर 12 छेदस्थानी x. काय करू आता? 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत आपण x मानूया. मग चला आपण उदाहरण सोडूया. आता तिरकस गुणाकार करूया. 7 गुणिले x बरोबर 12 गुणिले 140. आता यामध्ये पहा, कांदे किलोग्रॅम मध्ये आणि किंमत यामध्ये समप्रमाण असते. सोडूयात आपण आता. x बरोबर 12 गुणिले 40 छेदस्थानी 7. 7 1 7, 7 2 14, 0 20 आले. 12 गुणिले 20 बरोबर x बरोबर किती आलं? 240 रुपये. x बरोबर किती आले? 240 रुपये. अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवलेले पहा. तर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे? 12 किलोग्राम कांदे किती रुपयाला मिळतील आपल्याला? 240 रुपयाला मिळतील. या ठिकाणी बघा, प्रत्येक वेळेस किराणा दुकानातील सगळ्या वस्तू ह्या कशा असतात? त्यामध्ये समप्रमाण असते, हे लक्षात ठेवा. जसं की आता कांदे किलोग्राम मध्ये आणि त्याची किंमत जी आहे यामध्ये काय आहे? समप्रमाण. किराणा दुकानातील सर्व वस्तू जेवढे काय असतील, साखर असो, तेल असो, काही असो, तर त्या कशा असतात आणि त्यांची किंमत यामध्ये समप्रमाण असते, हे लक्षात ठेवा. चला तर आपण आता काय करूया? पुढचं उदाहरण घेऊया. आणि एक लक्षात ठेवा, समप्रमाणामध्ये ए छेदस्थानी बी हा काय असतो? स्थिरांक असतो. म्हणजे त्याचा भागाकार हा स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो भागाकार, हे लक्षात असू द्या. आता समप्रमाणाचे आणखी भरपूर उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील.
काही उदाहरणं तुम्ही पण अभ्यास करून घ्या. आता आपण पाहूया व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण इंग्लिश मध्ये याला इन्व्हर्स प्रोपोर्शन म्हणतात. व्यस्त प्रमाणाचं आपण व्यस्त प्रमाणामध्ये काय असते पहा, एखादी जर वस्तू ची किंमत जर वाढवली तर दुसऱ्याची किंमत काय होते, कमी होते. त्याला म्हणतो व्यस्त प्रमाण. म्हणजे समजा ए ची किंमत वाढवली तर बी ची कमी होते, आणि बी ची किंमत जर ए ची किंमत जर कमी केली तर बी ची किंमत काय होते, वाढते. म्हणजे या ठिकाणी ए गुणिले बी हा काय असतो, स्थिर असतो. म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये त्याचा गुणाकार काय असतो, स्थिर असतो, स्थिरांक असतो. आता व्यस्त प्रमाणाचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील पहा. जसे की शेतामधलं शेतमजूर असतील आणि त्यांना कामासाठी लागणारे दिवस असतील. त्यानंतर बांधकाम असो, बांधकामासाठी लागणारे मजूर असो, आणि त्याला बांधकामासाठी लागणारा वेळ म्हणजे दिवस, यामध्ये सुद्धा काय असते, व्यस्त प्रमाण असते. आता पहा या ठिकाणी एक उदाहरण आहे, मजूर आणि त्याला लागणारे दिवस. एक शेत आहे, शेतामध्ये काम करायचं आपल्याला. समजा 2 मजूर लावले आपण, तर 2 मजूर किती 2 दिवसात काम करतात. समजा आपण 4 लावले तर तेच काम मजूर एका दिवसात पूर्ण करतील. म्हणजे या ठिकाणी बघा की जर मजूर वाढवले तर दिवसांची संख्या काय झाली, कमी झाली, आणि मजूर कमी केले तर दिवसांची संख्या काय होते, वाढते. म्हणजे यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. लक्षात ठेवा, व्यस्त प्रमाणाचं खूप साधं आणि सरळ सोपी लक्षात ठेवायची. एखाद्याची किंमत वाढवली तर दुसऱ्याची किंमत काय होते, कमी होते. म्हणजे ए गुणिले बी हा काय नेहमी असतो, त्यांचा गुणाकार स्थिर असतो. हे लक्षातच राहू द्या. आता या ठिकाणी पहा, आणखी एक उदाहरण आहे, बस. जो बसचा वेग आहे आणि त्याला जो लागणारा वेळ आहे, यामध्ये काय होते, व्यस्त प्रमाण. पहा, जर बस जर 70 किलोमीटर पर आवर पळत असेल, त्याला 2च तास लागले आपल्याला जायला, आणि तीच बस जर 100 किलोमीटर पर आवर जर चालली तर काय होईल, त्याला 1च तास लागेल. म्हणजे जास्त 1 किंवा सव्वा तास लागेल. म्हणजे आपण जर स्पीड जास्त वाढवली तर काय होतं, वेळ कमी लागतो, आणि स्पीड कमी केली तर वेळ काय होतो, जास्त लागतो. म्हणजे या ठिकाणी काय आहे, व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. म्हणजे बसचा वेग आणि त्याला लागणारा वेळ यामध्ये व्यस्त. आता चला सराव संच यामध्ये 38 मधलं एक गणित घेऊया पहा. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? तसेच 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता हे उदाहरण आताच मी सांगितले कशाचं उदाहरण आहे हे, किंवा मजूर आणि दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण असते. तर आपण सोडूया हे गणित. काय प्रश्न आहे, 5 मजुरांना 12 दिवस, 6 मजुरांना किती दिवस? तर यामध्ये काय करायचं आपल्याला, आणखी विचारले की 15 मजुरांना किती दिवस लागतील. आता यामध्ये व्यस्त प्रमाण असते मजूर आणि लागणारे दिवस मध्ये, आताच आपण पाहिले. मग व्यस्त प्रमाणामध्ये काय स्थिर असते, त्यांचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजे मजूर आणि त्याला लागणारे दिवस यामध्ये काय असते, आपण सोडूयात. आता व्यस्त प्रमाण आहे. आता हे व्यस्त प्रमाण असल्यामुळं काय असतो, त्यांचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजे ए गुणिले बी हे स्थिर असते. म्हणजे या ठिकाणी मजूर आणि त्याला लागणारा दिवस म्हणजे 5 गुणिले 12 बरोबर स्थिर असणार आहे. आता आपण 6 मजुरांना x दिवस मानू लागते म्हणून, म्हणजे 6 गुणिले x. मतलब 5 गुणिले 12 बरोबर किती येतील. आता x जशा तसं ठेवा, हे गुणाकारात आहेत 6, मग इकडे भागाकारात जाते. मग 5 गुणिले 12 छेदस्थानी 6, 6 1 6, 6 2 12. म्हणजे x बरोबर किती आलं, 5 गुणिले 2 म्हणजे 10. म्हणजे 10 काय आहे हे, x काय मानले आपण, 6 मजुरांना 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील आपल्याला, 10 दिवस लागतील. आता काय काढायचे, 15 मजुरांना. सेम तसंच करूया आपण. आता काय करू, 15 मजुरांना y दिवस मानूयात आपण, पण 15 मजुरांना लागणारे दिवस किती मानायचं, y मानू. म्हणजे पहा, आता गुणाकार स्थिर असतो म्हणून 5 गुणिले 12 बरोबर 15 गुणिले y.
मग आता y जसं तसं ठेवायचा. हे 15 गुणाकारात आहेत, मग इकडे भागाकारात जातील. 5 गुणिले 12 छेदस्थानी 15. म्हणजे या ठिकाणी 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 चौक 12. म्हणजे y बरोबर किती आलं रे? 4 आलं. y बरोबर किती आले? 4 आले. म्हणजे y काय मांडले आपण? की 15 मजुरांना लागणारे दिवस आपण किती मानले? y मानलेले आहेत. म्हणून 15 मजुरांना किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. अशा प्रकारे हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. अशा अनेक प्रकारचे व्यस्त प्रमाणावर आपल्याला प्रश्न येतील. जास्त करून पहा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला मजूर आणि दिवस, लागणारे दिवस यावर जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला येतात. आता आणखी एक उदाहरण याच्यावर येत आहे पहा, आपण घेऊया. किंवा एका गावामधील शासकीय गोदामामध्ये 4000 माणसांना, किती माणसांना? 4000 माणसांना 30 दिवस हा धान्य साठा पुरतोय. तर तोच धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारलेला आहे. किती माणसं आहे? 4000 माणसं. किती दिवस पुरतोय आपल्याला? 30 दिवस. मग आता 6000 माणसांना किती दिवस पुरेल तोच धान्य साठा? असा प्रश्न विचारलाय. पहा, जे माणसं आहेत आणि जे दिवस आहे त्यांना म्हणजे धान्य साठा पुरेल इतके दिवस, यामध्ये काय कोणतं प्रमाण असते? व्यस्त प्रमाण असते. जेवढे जास्त माणसं वाढली तेवढे काय होते? दिवसांची संख्या कमी होईल. आता आपल्या घराच उदाहरण घ्या. पहा, सोडूयात. 4000 गुणिले 30 बरोबर 6000 गुणिले किती दिवस मानू आपण? पुरेल x मानू. म्हणजे 6000 गुणिले x. मग x बरोबर काय आहे? 4000 गुणिले 30 भागिले 6000. मग आता सूर्या, हे शून्य शून्य कटलं, हे शून्याला हे शून्याला शून्य कटलं, 0. 6 एक 6 आणि 6 पंचे 30. आणि वरती किती उरले? 4 गुणिले 5 बरोबर x. मग x बरोबर किती येईल? 4 पंचे 20. हे x काय मानले आपण? 6000 माणसांना एवढे दिवस पुरेल. म्हणजे x बरोबर 20 आलेला आहे. म्हणजे 6000 माणसांना 20 दिवस तो धान्य साठा पुरेल. तो धान्य साठा किती दिवस पुरेल? 20 दिवस. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सुद्धा परीक्षेला वारंवार विचारलेलं आहे, म्हणून आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावरील आपण उदाहरण या ठिकाणी सोडवलेले आहेत. आणखी एक उदाहरण घेऊया. पहा, हे जे पानाचं आहे बघा, ते मोहनराव जे होते ते मोहनराव रोज काय करायचे? 40 पानं 10 दिवस वाचत होते. किती पानं वाचायचे? 10 दिवस. म्हणजे 40 गुणिले 10 बरोबर 400 पानं. म्हणजे एक पुस्तक किती किती पानाचं होतं? ते 400 पानाचं. आता काय विचारले आपल्याला? की तेच पुस्तक वाचण्यासाठी, तेच पुस्तक 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी रोज त्यांना किती पानं वाचावे लागतील असा प्रश्न विचारला. मोहनराव त्यांना वाचनाचा छंद होता. पहा, मग आता हे सोडूयात आपण. जे पानं आहेत आणि लागणारे दिवस आहे यामध्ये कुठलं प्रमाण आहे? व्यस्त प्रमाण आहे. तर 40 गुणिले 10 बरोबर 8 गुणिले x. मग x बरोबर काय येईल? 40 गुणिले 10 छेदस्थानी 8. 8 एक 8, 8 पंचे 40. म्हणजे x बरोबर 5 गुणिले 10 म्हणजे 50. म्हणजे 8 दिवसामध्ये त्या मोहनरावांना किती पानं वाचावं लागतील दररोज? तर दररोज 50 पानं वाचावे लागतील. म्हणजे 50 पानं वाचले तर ते पुस्तक 8 दिवसात त्यांना वाचन होईल. म्हणजे पूर्ण वाचनासाठी 8 दिवसात कंप्लीट होईल त्यांना. अशा प्रकारे आपल्याला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याचे उदाहरण सोडवलेले आहेत. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.